माय माऊली नमस्कार. वेद ग्रंथातील महानग्रंथ श्रीमद भगवद्गीता अध्याय 5 कर्मसंन्यास योग अध्यायाचा श्लोकांचा अर्थ अभिवाचन करत आहे. ओम श्री परमात्मने नमः. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तुम्ही कर्म टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करतायत, तेव्हा या दोघांपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल ते सांगा. श्री भगवान म्हणताय, कर्मसंन्यास कर्मयोग हे दोन्ही परम कल्याण करणारेच, परंतु त्या दोघातही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ होईल. या अर्जुना, जो पुरुष कोणाचा द्वेष करीत नाही, कशाची अपेक्षा करीत नाही, तो कर्मयोगी नेहमीच संन्याशी समजावा. कारण राग, द्वेष इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला पुरुष सुखाने संसार बंधनातून मुक्त होतो. वर सांगितलेले संन्यास कर्मयोग वेगवेगळे फळे देणारी असे मूर्ख लोक म्हणतात, पंडित नव्हेत. कारण दोघांपैकी एकाच्या ठिकाणी सुद्धा उत्तम प्रकारे स्थित असलेला पुरुष दोघांचे फलस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो. ज्ञानयोग्यांना जे परमधाम प्राप्त होते तेच कर्मयोगांनाही प्राप्त होते. म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत असे पाहतो, तोच खऱ्या अर्थाने पाहतो. परंतु हे अर्जुना, कर्मयोगाशिवाय मन, इंद्रिय, शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्माच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे. आणि भगवत स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो. ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रिय निग्रही शुद्ध अंतःकरणाचा आहे, सर्व प्राण्यांचा आत्मरूप परमात्मा ज्याचा आत्मा आहे, असा कर्मयोगी कर्म करूनही अलिप्त राहतो. सांख्ययोगी तत्ववेत्याने पाहत असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, भोजन करीत असता, चालत असता, झोपत असता, श्वासोश्वास करीत असता, बोलत असता, टाकीत असता, घेत असता, डोळ्यांची घोडझाप करीत असतानाही सर्व इंद्रिये आपापल्या विषयात वावरत आहे असे समजून निसंशयाने मानावे की मी काहीच करीत नाही. जो पुरुष सर्व कर्म परमात्म्याला अर्पण करून आसक्ती सोडून कर्म करतो, तो पुरुष पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही. कर्मयोगी ममत्व बुद्धी सोडून केवळ इंद्रिय, मन, बुद्धी, शरीर यांच्याद्वारा आसक्ती सोडून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्म करतात. कर्मयोगी कर्माच्या फळांचा त्याग करून भगवत प्राप्ती रूप शांतीला प्राप्त होतो. आणि कामना असलेला पुरुष कामनांच्या प्रेरणेमुळे फळात आसक्त होऊन बद्ध होतो. अंतःकरण ज्याच्या ताब्यात असा सांख्य योगाचे आचरण करणारा पुरुष कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होताच 9 दरवाजांच्या शरीररूपी घरात सर्व कर्माचा मनाने त्याग करून आनंदाने सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपात स्थित राहतो. परमेश्वर मनुष्यांचे कर्तेपण कर्मफळाशी संयोग उत्पन्न करीत नाही, तर प्रकृतीच खेळ खेळीत असते. सर्वव्यापी परमेश्वर हे कोणाचेही पापकर्म किंवा पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाही, परंतु अज्ञानाने ज्ञात झाकलेले आहे. त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात. परंतु ज्यांचे ते अज्ञान परमात्म ज्ञानाने नाहीसे झाले, त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंद घन परमात्म्याला प्रकाशित करते. ज्यांचे मन बुद्धी तद्रूप झालेले आहे, सच्चिदानंद घन परमात्म्यातच ज्यांचे नित्य ऐक्य झाले, असे ईश्वरपरायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परमगतीला प्राप्त होतात. ते ज्ञानी पुरुष विद्या विनय यांनी युक्त असलेला ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा, चांडाळ सर्वांना समदृष्टीनेच पाहतात. ज्यांचे मन समभावात स्थिर झाले, त्यांनी या जन्मेच संपूर्ण संसार जिंकला. कारण सच्चिदानंद घन परमात्मा निर्दोष आणि सम आहे, म्हणून ते सच्चिदानंद घन परमात्म्यातच स्थिर असतात. जो पुरुष प्रिय वस्तू मिळाली असता आनंदित होत नाही, अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाही, जो स्थिर बुद्धी असलेला संशयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यात ऐक्यभावाने
नित्यस्थित असतो. ज्याच्या अंतकरणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते असा साधक आत्म्यात असलेल्या ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला प्राप्त होतो. त्यानंतर तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगात ऐक्यभावाने स्थिती असलेला पुरुष अक्षय आनंदाचा अनुभव घेतो. जे हे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग आहे, ते जरी विषयी पुरुषांना सुखरूप वाटत असले तरी तेही दुःखालाच कारण होणारे अनित्य आहेत. म्हणून हे अर्जुना, बुद्धिमान विवेकी पुरुष त्यात परमत नाहीत. जो साधक या मनुष्य शरीरात शरीर पडण्याआधीच कामक्रोधामुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो, तोच योगी होय, तोच सुखी होय. जो पुरुष अंतरात्म्यातच सुखी, आत्म्यातच रमणारा, आत्म्यातच ज्ञान मिळालेला असतो, तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यासह ऐक्यभावाला प्राप्त झालेला सांख्ययोगी शांत ब्रह्माला प्राप्त होतो. ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले, ज्यांचे सर्व संशय ज्ञानामुळे पिटले, जे प्राणीमात्राच्या कल्याणात तत्पर आहे, ज्यांचे जिंकलेले मन निश्चलपणे परमात्म्यात स्थिर असते, ते ब्रह्मतत्वेत्ते शांत ब्रह्माला प्राप्त होतात. कामक्रोध मावळलेले मन जिंकलेले परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतलेले जे ज्ञानी पुरुष असतात, त्यांना सर्व बाजूंनी शांत परब्रह्म परमात्मास परिपूर्ण असतो. बाहेरच्या विषय भोगांचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून, तसेच नाकातून वाहणारे प्राण अपान सम करून, ज्यांचे इंद्रिय मन बुद्धी जिंकले आहेत, असा मोक्ष तत्पर मुनी परमेश्वराच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करणारा, मन बुद्धी जिंकले आहे असा मोक्ष तत्पर मुनी इच्छा भय क्रोध यांनी रहित झाला की तो सदोदित मुक्तच असतो. माझा भक्त मला सर्व यज्ञ तपाचा भोगता, सर्व लोकांच्या ईश्वरांचे ईश्वर, प्राणीमात्रांचा सुहृद अर्थात स्वार्थरहित दयाळू प्रेमी असे तत्वता समजून शांतीला प्राप्त होतो. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मवेद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसन्न्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः समाप्तः. गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मोक्षपद्माद् विनिसृता.